उन्हाळ्यात व्यायाम करत असताना एक त्रास अनेकांना होतो. आउटडोअर व्यायाम असो किंवा इनडोअर ॲक्टिव्हिटी असो, तो म्हणजे मसल क्रॅम्प्स. मसल क्रॅम्प्स हे उन्हाळ्याच्या दिवसात गरमीमध्ये हमखास येताना दिसतात. त्याची मागची कारणं काय आहेत ती समजून घेतली आपण तर ते आपण रोखू शकतो. सर्वात पहिलं तर डिहायड्रेशन. डिहायड्रेशन म्हणजे शरीरात पाण्याची कमी आहे तर तुम्हाला माहितीच असेल. मात्र मसलमध्ये सुद्धा गरमीच्या दिवसात पाण्याची कमी निर्माण होऊ शकते आणि त्याच्यामुळे कुठलीही ॲक्टिव्हिटी करत असताना, मग ती रनिंग, स्विमिंगसारखी आउटडोअर ॲक्टिव्हिटी असो किंवा वेट ट्रेनिंग, क्रॅम्प्स येऊ शकतात. त्यामुळे पाण्याची पातळी योग्य असेल तर व्यायाम चांगला होतो. दुसरा म्हणजे इलेक्ट्रोलाइट्सची कमी. इलेक्ट्रोलाइट म्हणजे लोकांना वाटेल की वेगळं काय आहे, तर थोडक्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम किंवा बाकी असे काही घटक आहेत, मॅग्नेशियम वगैरे, त्याची या दिवसात शरीरात कमी होते. का कमी होते तर घामावाटे पाणी जात असतं, आपण पाणी कमी पित असतो, फळं भाज्या वगैरे कमी खात असतो. त्यामुळे याची जर कमी झाली तर व्यायाम करत असताना, खास करून रिपिटेटिव्ह मुवमेंट्सचे व्यायाम करत असताना क्रॅम्प येऊ शकतात. त्याशिवाय ओव्हर ट्रेनिंग. अनेकदा आपण ओव्हर ट्रेनिंग करतो, जोशमध्ये खूप हेवी मारतो, थोडंसं जास्त पळतो, त्याच्यामुळे बॉडी टेम्परेचर वाढतं आणि वाढलेल्या टेम्परेचरमध्ये मसल्सला क्रॅम्प येऊ शकतात. त्यामुळे मसलचे क्रॅम्प जर का तुम्हाला थांबवायचे असतील, येऊ न द्यायचे असतील, तर या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे.